रविवार आणि नॉनव्हेज हे समीकरण कधीच कुणाला चुकलं नाही, तर ते मला कुठनं चुकणार आहे. तर हॅलो हाय, वेलकम बॅक मंडळी. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या कोकण एक कुटुंब या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे रविवार आणि आपण आज मच्छी खायची असं ठरवलं होतं. तर सकाळी 6:30 वाजता आम्ही निघून चाललो होतो पुण्यातल्या नानापेठमध्ये, जिथे होलसेलचा मोठा मासळी बाजार भरलेला असतो सकाळी. आणि तिथे पोहोचल्यानंतर हे असं काहीतरी चित्र तुम्हाला बघायला मिळतं. जिकडे बघाल तिकडे तुम्हाला नुसते कोळंबी, बोंबील, पापलेट, हलवा, सुरमई, खेकडे अशा वेगवेगळ्या समुद्रातल्या तसंच गोड्या पाण्यातल्या माशांचे ढीग तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे आता इथे तुम्ही बघता हे खेकडे आहेत समुद्रातले. थोडे जड होते, म्हणजे भरलेले होते खेकडे, म्हणजे घेतले असते तरी चालले असते, पण आज आम्हाला खेकडे नको हवे होते, आम्हाला सुरमई बघायची होती. आणि इथं तुम्ही हे काप बघताय, त्याची पापलेटची पोरं आहेत बारकी ती पण होती. म्हणजे नुसतं बघाल तिकडे असे मासे, इतकं मन प्रसन्न होतं बघून. तेवढ्या त्याने मला विचारलं की तुझं यूट्यूबवर चॅनल आहे का? म्हटलं येस. त्याच्यानंतर इथे तुम्ही कोळंबी बघताय, जाडी होती कोळंबी खाडीची. तसंच हा वाम मासा आहे, सापासारखा असतो, मोठा लांबलचक, आपण कधी खाल्लेला नाही. त्याच्यानंतर असंच पुढं गर्दीतनं वाट. हां, आणि अजून एक आहे, इथं जर तुम्हाला यायचं असेल तर कपडे भारीतले घालून येऊ नका, कारण इथे सगळे व्यापारी लोक असतात. त्याच्यामुळे ते बॅग्स भरून मासे नेत असतात. जागा कमी असल्यामुळे त्या बॅग्स तुमच्या कपड्यांना लागतात आणि तुम्ही घरी जाईपर्यंत तुमच्या कपड्यांना तो मच्छीचाच वास येतो. त्याच्यामुळे कपडे इथं घालून येताना बघा, तर तुमच्यावरती आहे, नाहीतर मग कपड्याची वाट लागलीच म्हणून समजा. आणि हे सकाळी 7 वाजताचं दृश्य आहे, म्हणजे एवढी गर्दी असते सकाळी 7 वाजता सुद्धा. इथं सुरमई बघायला मिळते. सुरमई ऑलमोस्ट 750-800 अशी किलो होती आणि या सगळ्या मोठ्या होत्या, म्हणजे सगळ्या 1.5 ते 2 किलोच्या वरच्याच सगळ्या सुरमई होत्या. आम्हाला घ्यायची होती, बट एवढी मोठी घेऊन काय करणार आहे, खायला तर तेवढी लोक हवीत ना. आणि ती पापलेटची पोरं आहेत बारकी. त्याच्यानंतर हलवा मासा होता, जो की सेम ऑलमोस्ट पापलेट सारखाच असतो, फक्त बाहेरून त्याचा रंग थोडा काळा असतो. पापलेट एकदम व्हाईट चकचकीत असतो, तसा तो नसतो. त्याच्यानंतर फक्त ही गर्दी बघूनच असं नकोच होतं, कारण मासे घ्यायचे म्हटलं की कसं थोडा वेळ हवा, मासे थोडे नीट व्यवस्थित बघून घेतले पाहिजेत. आणि इथे हे एक बघायला मिळतं, मांदेली जी असते ना, ती इथे फ्रेश तुम्हाला कधीच बघायला नाही मिळणार. आयदर ती एकदम उतरलेली असते किंवा त्याला असा हा केशरी रंग लावलेला असतो. त्याच्यामुळे ती रंग लावलेली मांदेली तुम्हाला लगेच ओळखू येईल. ती घ्यायच्या भानगडीतच पडू नका, म्हणजे मांदेली तसा तुम्ही कुठंच घेऊ शकत नाही. आपल्याकडे कोकणामध्ये जेट्टीवरती जी मच्छी मिळते तिथंच तुम्ही मांदेली जी काय असेल ती फ्रेश तुम्हाला मिळणार. अदरवाईज असं बाहेर जर तुम्ही कुठे घ्यायला गेलात तर असाच रंग लावलेलाच तुम्हाला बघायला मिळतो. ही पापलेटची बारकी पोरं होती. असा ढीक पापलेटचा बघून असं वाटत होतं त्यातली 10-15 उचलून बॅगेत टाकावी. आणि हा वाम मासा आहे, थोडा येल्लोइश असतो, सापासारख्या आकाराचा असतो, लांबलचक. तो देखील बऱ्याच प्रमाणामध्ये इथं बघायला मिळतो. आणि ही गोड्या पाण्यातली मच्छी आहे, ते रोहू वगैरे, राणी मासा अशी मच्छी असते ती गोड्या पाण्यातली. आपण कधी टेस्ट नाही केलेली, कारण आपण समुद्राकडची माणसं, आपल्याला फक्त समुद्रातलंच आवडतं. आणि त्याच्यानंतर मग असंच वाट काढत आम्ही परत इथं पोचलो. आता इथं आहे कोळंबी, बांगडा. आणि इथं मला हे बोंबील देखील रंग लावलेलेच वाटत होते, कारण ते पाणी पूर्ण लाल झालेलं होतं, जे रक्ताचं नव्हतं, कलरचं दिसून येत होतं. आणि हा राणी मासा, पापलेट, परत हे गोडे मासे गोड्या पाण्यातले. आणि वाट काढत आपण परत दुसऱ्या साईडला गेलो. हे असे बर्फातनं मासे ज्यांना न्यायचे असतात जास्त क्वांटिटीमध्ये, त्यांच्यासाठी हे असे बॉक्सेस इथे भरलेले असतात. आणि हा टुना मासा देखील इकडे मोठ्या प्रमाणामध्ये लोक विकत घेतात, जो की आपल्याकडे नसतो जास्त याच्या प्रमाणामध्ये. आणि या खेकड्या परत इथं दिसतात, या समुद्रातल्या खेकड्या आहेत, या भरलेल्या होत्या, पण याला रबर का लावला ते कळत नव्हतं, कारण एकतर ते मेलेले असतात खेकडे, त्याच्यामुळे रबर लावायची तशी काही विशेष गरज नसते. आणि हा टुना मासा आहे, एकदम असा जाडसर असतो, सुरमईसारखाच असतो थोडाफार रंगाला, दिसायला. आणि हे लॉबस्टर इथे दिसत आहेत छोटे, जे खाडीमध्ये अवेलेबल असतात ते पापलेटच्या बाजूला. आणि ती उतरलेली मांदेली दिसते ऑलरेडी, ती उतरले म्हणजे ती घ्यायच्या लायकीचीच नव्हती, तरी पण हे लोक विकायला ठेवतात. त्यानंतर इथं ही ॲव्हरेज दिसत होती बऱ्यापैकी, बट तरी पण मांदेलीच्या बाबतीत आय एम नॉट शुअर ती फ्रेश होती की नाही. त्याच्यानंतर हे खेकडे आहेत जे अवेलेबल असतात आपल्याकडे, काळ्या पाटीचे खेकडे म्हणतात त्याला, जे की आपल्याकडे शेताच्या बांधात वगैरे असतात, ते खेकडे देखील इथे होते आणि ते जिवंत होते, ते मेलेले नव्हते.
आणि गर्दी प्रचंड असते, त्याच्यामुळे इथे विकत घ्यायचं म्हणजे पेशन्स लागतात आपल्यात. तरी त्यातल्यात आम्ही इथे ही कोळंबी घेतली. ही कोळंबी 450 रुपये किलोने होती. आम्ही ती कोळंबी घेतली इथे. आणि त्यानंतर हे पापलेट देखील होते. पापलेट ॲव्हरेज ठीक होते, कारण साईज मोठी नव्हती, छोटे छोटेच होते, लाईक बारकी पोरं. आणि कोळंबी तसंच इथे ओले बोंबील देखील चांगले होते. सो बोंबील आम्ही बघत होतो, अर्धा किलो घेतले. तो आधी अर्धा किलो विचारल्याच्यानंतर तो चाट पडला, कारण त्यांच्या इथे 1 किलो किंवा त्यावरचे जे वेट असेल म्हणजे 2 किलो 3 किलो 5 किलो अशा क्वांटिटीमध्येच देतात ते लोक, अर्धा kg वगैरे देत नाहीत. बट आम्ही कोळंबी पण घेतली, सो तिथेच घेऊन टाकलं. आणि त्यानंतर ही सुरमई आम्ही घेतली, जी होती 500 रुपये किलोने, आणि ती ऑलमोस्ट 2.5 किलो भरली. मला जसा ह्याचा कट मारून हवा होता तसा ह्याने कट नाही दिलेला, कारण सुरमई कापायची म्हणजे त्याला सुरीला धार चांगली हवी. आणि याला आम्ही आधीच म्हणत होतो की सुरीला तुझ्या धार आहे का, तर हा हो म्हणाला. बट कट मारताना ते कट नाही बरोबर बसलेले, त्याने एकदम जाडजाड ती सुरमई कापली. त्याच्यामुळे माझा तर मूड ऑफच झाला होता, कारण सुरमई एकदम थिन कापली गेली पाहिजे, म्हणजे ही कायच्या काय त्यांनी जाड कापली होती. आणि त्यानंतर आम्ही निघालो, तर इथे थोडा शूट करत होतो मी, बट नाही चांगलं झालं. सो डायरेक्ट आम्ही घरी निघून आलो. आणि घरी निघून आल्याच्यानंतर कोळंबी साफ करताना माझ्या भाच्याने थोडंसं शूट केलं होतं. कोळंबी साफ करणं म्हणजे काय मोठं तंत्र नव्हे, पण तरीसुद्धा मी दाखवलं की कशी ही साफ केली होती कोळंबी आम्ही. आणि कोळंबी साफ करून झाल्याच्यानंतर सगळे मासे आम्ही एकदा क्लीन केले व्यवस्थित चांगल्या पाण्याने. आणि त्यानंतर ते हळद, मीठ आणि लिंबू असं लावून थोडा वेळ ठेवून दिलं होतं. आणि ते झाल्याच्यानंतर त्या माशांना मॅरिनेट केलं, कोकमागळ, तिखट आणि हळद लावून आणि थोडं मीठ घालून चवीपुरतं. त्यानंतर मग ते मासे मी फ्राय करायला घेतले. आणि फ्राय केल्याच्यानंतर ते मासे असे चुरचूर करत होते की तेव्हाच तोंडाला पाणी सुटलं होतं. आणि कधी एकदा जेवतं असं झालं होतं, कारण ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर मासे खाणार होतो, त्याच्यामुळे सांगू शकत नाही. आणि हे सुरमईचे पीसेस रवा लावून मस्तपैकी फ्राय केले होते. तसंच सुरमईसोबत काही प्रॉन देखील आम्ही म्हणजे कोळंबी पण रवा लावून थोडी फ्राय केली, बोंबील पण रवा लावून फ्राय केले. अशा पद्धतीने रविवार आमचा एकदम सुफळ संपूर्ण असा पार पडलेला आहे. आणि आता छानशी एक झोप काढणार आहे आणि त्यानंतर व्लॉग एडिट करून हा संध्याकाळी अपलोड करणार आहे. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चला मग भेटूया आपण पुढच्या भागामध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय. जेवायला नक्की या.